नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे वंचित वंचित राहणार क्वेश्चन मार्क. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय की वंचित वंचित राहणार आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे की वंचित वंचित राहणार हा नेमका काय आहे? वंचित म्हणजे नेमकं कोण आणि वंचित कोण राहणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे पाहायचा आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल, सहमत नसाल, तुमचं मत काहीही असो, या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. कारण हा व्हिडिओ बनवणं म्हणजेच तुम्ही जे मतं मांडता त्यामधून काही मंडळी अतिशय चांगल्या प्रकारची मतं मांडतात, काही सजेशन देतात आणि मग ते सजेशन असेल किंवा तुमचे जे काही कॉमेंट्स असतील त्या आम्हाला ऊर्जा देतात. म्हणजे तुम्ही हा जो काही व्हिडिओ पाहताय किंवा तुम्ही माझा जो प्रेक्षक वर्ग आहात, हीच माझी ऊर्जा आहे. त्यामुळं जे काही तुमचं मत असेल ते व्हिडिओच्या खाली व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र मांडायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आजचं जे कॅप्शन आहे आपलं वंचित वंचित राहणार क्वेश्चन मार्क, या संदर्भ काय आहे तो आपण बघूया. तर मित्रांनो, झालंय असं की देशामध्ये 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनचा बिगुल वाजायला लागलाय किंवा त्याची आपल्याला चाहूल लागते असं लक्षात येतंय. याचं कारण जर बघितलं तर साधं कारण आहे. सत्ताधारी पक्ष ज्या वेळेस घाईघाईनं विविध विकास कामांचा प्रारंभ किंवा उद्घाटन करायला धडपडत असतो, धावपळ करत असतो, त्यावेळेस समजून जायचं की नवीन इलेक्शन आत्ता लवकरच येणार आहेत, नवीन निवडणुका लवकरच लागणार आहेत. एवढं साधं गणित आहे. कारण तुम्ही एक वेळा 5 वर्षे या लोकांना सत्ता दिली की त्यांना सत्तेच्या धुंदीमध्ये कळत नाही की आपण काय करतोय काय करत नाही. परंतु पुन्हा ज्यावेळेस 5 वर्ष संपत येतात त्यावेळेस मात्र विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावायला सुरुवात झाली की समजायचं क्षण येत आहेत, निवडणुकांची चाहूल लागली. एवढं साधं आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र म्हणजे हा जो काही भारत देश आहे, या भारत देशामध्ये आपला हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर देशामध्ये जे काही 28 राज्य आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्रामधलं ते 28 मधलं एक राज्य महाराष्ट्र. म्हणजे लोकसभेमध्ये म्हणजे सत्तेमध्ये जर जायचं असेल तर 28 राज्यांमध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या जिंकायच्या. आपल्याकडं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडं लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि ह्या 48 जागांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकल्या तर सगळीकडून येणाऱ्या जागांची बेरीज करून ज्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील तो पक्ष लोकसभेमध्ये म्हणजे केंद्रामध्ये म्हणजे भारत देशाचा प्रधानमंत्री किंवा सत्ता उपभोगायला तो तयार असतो किंवा सत्ता चालवण्यासाठी त्याला परमिशन मिळते किंवा सत्ता, भारत देशाची सत्ता तो उपभोगू शकतो. ही लोकशाही प्रक्रियेमध्ये तो त्या पद्धतीनं सत्ता चालवू शकतो. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही पक्ष आहेत सध्या, आपण जर उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असलेले पक्ष म्हणजे सत्ता भोगलेले पक्ष असं म्हणूया आपण त्यांना. मग ती कोणती आहेत तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. हे झाले मेन पक्ष सुरुवातीचे. परंतु भारतीय जनता पार्टीने या पक्षांना खिळखिळं केलं आणि या पक्षांना खिळखिळं करून म्हणजेच या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे केले, शिवसेनेचे 2 तुकडे केले,
आणि ते तुकड्यामध्ये विभाजन केलं आणि एक एक तुकडा आपल्या बाजूला घेतला आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणजे बीजेपी अधिक शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची अधिक राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा यांची राष्ट्रवादी असं मिळून भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्रामध्ये सध्या सरकार चालवलंय. आणि हे पाहता सध्या लोकसभेच्या ज्या इलेक्शन येत आहेत यासाठी रणनीती आखतायत किंवा लोकसभेच्या 48 जागा आपल्याला कशा जास्तीत जास्त जिंकता येतील हे प्रयत्न करतायत. आणि जसं सत्ताधारी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांची, शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची, हे सुद्धा प्रयत्न करतायत. आणि हे प्रयत्न करत असताना आज 13 किंवा 15 मार्चला लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आणि त्यासाठी मग सर्व पक्ष धावपळ करतायत. आता उद्घाटन कोण करतंय तर सत्ताधारी पक्ष, आणि विरोधी पक्ष काय करतोय तर म्हणजे सभा घेतोय, मोठमोठ्या सभा घेतोय. आणि ह्या सभा बघितल्यानंतर मग मात्र लक्षात येतं की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका जाहीर केल्या जातील. हे जर बघितलं तर मित्रांनो, महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातलं ग्राउंड जे आहे म्हणजे हा महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्रातलं ग्राउंड कोणत्याही पक्षाला म्हणजे आत्ता जर काही देवेंद्र फडणवीसांनी हे जे काही तोडफोड करून आपल्याकडे हे अर्धे अर्धे घेतलेत गट करून, यांना सुद्धा हे ग्राउंड सध्या योग्य वाटत नाहीये. तर जे काही विरोधी पक्ष आपण म्हणू म्हणजे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि इकडे जर बघितलं तर काँग्रेस, यांना सुद्धा हे पिच आता योग्य वाटत नाहीये. याचं कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे यांनी हे वातावरण महाराष्ट्रातलं संपूर्ण वातावरण मात्र ढवळून निघाले. आणि आजपर्यंत शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी मराठा, ओबीसी, एससी, एसटी यांच्या जीवावर राजकारण केलं. आणि आजपर्यंत यांची राजकीय परिस्थिती किंवा राजकीय कामकाजाची पद्धत बघितली तर मात्र आज मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय, ओबीसी समाज सुद्धा आरक्षणासाठी झगडतोय. आणि मग काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांची जर परिस्थिती बघितली म्हणजे दोन्ही गटाकडे जे भारतीय जनता पार्टीकडे शिवसेना अर्धी गेली, अर्धी राष्ट्रवादी गेली, इकडे अर्धी शिवसेना राहिली, अर्धी राष्ट्रवादी राहिली, काँग्रेस एक संघ आहे. पण त्यांची ताकद आज किती आहे? आणि हे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाला असं वाटत नाही की आपण जास्तीत जास्त जागा जिंकू किंवा त्यांना अंदाजच यायला तयार नाहीये. आणि हे जे काही महाविकास आघाडी ज्याला आपण म्हणतो म्हणजेच राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांची जी काही महाविकास आघाडी आहे यांनाही या पिचचा अंदाज यायला तयार नाही महाराष्ट्राच्या. आणि इकडे जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी जो सत्ताधारी आहे याला सुद्धा अंदाज यायला तयार नाही, कारण आरक्षणामुळे सर्व वातावरण ढवळून निघाले. आणि अशा परिस्थितीमध्ये या सत्ताधारी पक्षांची एक डोकेदुखी झाली आहे. मी डोकेदुखी का म्हणतोय हे तुमच्या लक्षातच येईल की हे जे सत्ताधारी आहेत यांची डोकेदुखी मी म्हणतोय कारण सत्तेमध्ये अजून एक पक्ष ऍड होण्याची शक्यता आहे किंवा त्याला सामावून घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला लोकसभेच्या जागा जिंकू आपण असं वाटतच नाहीये किंवा असा विश्वासच येत नाहीये. आणि असा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, की ज्या पक्षाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि हा पक्ष जर बघितला तर या पक्षाची 2019ला स्थापना झाली. आणि ह्या पक्षाच्या आत्ता जर सभा महाराष्ट्रामध्ये बघितल्या, सभा बघा, मोर्चे बघा, आंदोलनं बघा, खूप मोठ्या सभा होत आहेत. आणि या सभेला जनाधार जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात मिळतोय. जनमत जर बघितलं तर याच सभेमध्ये मुस्लिम आहे,
या सभेमध्ये मराठा आहे, या सभेमध्ये ओबीसी आहे, या सभेमध्ये एससी आहे, या सभेमध्ये एसटी आहे. सर्व लोकांचं जर पाठबळ या वंचित बहुजन आघाडीला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना जर मिळत असेल, तर मग हे जे काही सत्ताधारी आहेत यांची डोकेदुखी झाली आहे. म्हणजे काय, तर राजकीय डोकेदुखी झाली आहे. या सर्व मंडळींनी आतापर्यंत सत्ता भोगली आणि 2024ला जर सत्ता ताब्यात घ्यायची असेल तर वंचित बहुजन आघाडी हा सामावून घेतल्याशिवाय, म्हणजे पूर्वीची जी महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरेंची, राष्ट्रवादी शरद पवारांची, यांची जी महाविकास आघाडी होती, या महाविकास आघाडीला नवीन पद्धतीनं जर बघितलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्र, अधिक त्याच्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडी जर समाविष्ट झाली तर ही नवीन महाविकास आघाडी तयार होते. आणि ही जर तयार झाली तर आणि तरच या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, बीजेपी अधिक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा आणि शिवसेना म्हणजेच एकनाथजी शिंदे यांनी मिळून बघितली जी पार्टी बनवली ती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, यांना टक्कर देऊ शकते, अन्यथा देऊ शकणार नाही. परंतु मित्रांनो, सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, या कोणालाही या पीचचा अंदाज येत नाही की आपण नेमकं कुठपर्यंत पोहोचू किंवा आपल्याला किती जागा मिळतील. आणि त्यामुळं या सर्वांना संभ्रम निर्माण झालाय. आणि इकडे जर बघितलं, महाविकास आघाडीचा ज्या जागा वाटपाचा जो तिढा आहे किंवा जागा वाटपाच्या ज्या बैठका होत आहेत यांच्यामधून अजूनही स्पष्टता दिसत नाहीये. परंतु मित्रांनो, काहीही असेल, ज्या काही 48 जागा आहेत लोकसभेच्या, या 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा ज्याला मिळतील किंवा जास्तीत जास्त जागा कोण जिंकेल, तर ज्यांच्याकडे महाविकास आघाडीमध्ये जो वंचित बहुजन आघाडी आहे हा जर पक्ष समाविष्ट झाला तर त्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. ही फक्त शक्यता नाहीये. आणि मित्रांनो, हे माझं मत नाहीये, हे माझा विश्वास आहे. कारण वंचित बहुजन आघाडीच्या सभा बघा तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात सभा आहे. महाराष्ट्रातील तमाम वर्ग जो आहे, जो वंचित घटक आहे, सत्तेपासून दूर राहिलेला, तो बाळासाहेब आंबेडकरांना आज आशेनं त्यांच्याकडे पाहतोय आणि त्यांच्या सभेला अफाट गर्दी होते. आणि बाळासाहेब आंबेडकरांचं जे सोशल इंजिनिअरिंग आहे हे सक्सेस होताना दिसतंय. कारण महाराष्ट्रामध्ये असलेला 31% मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे ढवळून काढले महाराष्ट्रातलं वातावरण. ओबीसी 38% आहे, तो सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये. एससी आहे, एसटी आहे, मुस्लिम समाज 11% मुस्लिम समाज आहे, हा सुद्धा बाळासाहेबांकडे पाहतोय. कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांचं जी काही राजकीय कार्यक्रम आहेत आतापर्यंतचे हे यांनी बघितले. पण बाळासाहेबांचं सोशल इंजिनिअरिंग आणि बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगतायत, ओबीसी समाजाला ज्यांच्या पर्सेंटेज किंवा ज्यांची लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना जागा मिळाव्यात, बाळासाहेबांनी हे सांगितले. अल्पसंख्याक समाज जर बघितला आपण, तर या समाजाला महाविकास आघाडीमध्ये 3 जागा मिळाव्यात असं बाळासाहेब सांगतायत. ओबीसी समाज सर्वात जास्त आहे, तर या समाजाला महाविकास आघाडीने 15 जागा द्याव्यात असं बाळासाहेब आंबेडकर सांगतायत. म्हणजे हे सर्व जर बघितलं तर काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणून जो उद्या पक्ष निर्माण होईल किंवा महाविकास आघाडी जी निर्माण होईल ती जर काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यामध्ये जर वंचित म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांची वंचित समाविष्ट झाली आणि हा जर समीकरण तयार झालं या 4 लोकांचं, तरच ती महाविकास आघाडी होईल. अन्यथा जर पूर्वीची महाविकास आघाडी राहिली म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, जर अशी महाविकास आघाडी राहिली तर मात्र यांना हे महाराष्ट्राचं स्पीच जे आहे हे योग्य दिसत नाही.
किंवा आपण कुठपर्यंत पोहोचू हे कोणालाच विश्वास नाहीये. आणि त्यामुळं काहीही झालं तरी सत्तेचा हिस्सा या वंचित बहुजन आघाडीला जर दिला तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे मित्रांनो मी जे म्हटलंय की वंचित राहणार क्वेश्चन मार्क म्हणजे वंचित कोणती तर वंचित बहुजन आघाडी यांना जर या महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळालं आणि जो बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जो एकत्र केलेला महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित समाज आहे तो समाज जर महाविकास आघाडीत समाविष्ट झाला तर महाविकास आघाडीचं पारडं हे वंचित बहुजन आघाडीमुळं म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांमुळं हे जड होईल आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवता येईल. आणि महाराष्ट्रात ज्या काही 48 जागा आहेत यांच्यात जर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या तर केंद्रामध्ये त्यांची बेरजेचं राजकारण होऊ शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टी सत्तेपासून दूर राहील. आणि मित्रांनो हे माझं मत आहे. हे फक्त माझं मतच नाहीये तर हा माझा ठाम विश्वास आहे. आणि जर सत्तेच्या लालचेने काँग्रेस असेल राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांनी जर सत्तेच्या लालचेपोटी तिघांचीच आघाडी केली तर मात्र यांचे जे काही पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे 2 पक्ष झालेत एक अजितदादा गट झाला एक शरद पवार गट झालाय शिवसेनेचं एक उद्धव ठाकरेंचा गट झालाय इकडे एकनाथजी शिंदे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे यांचा गट झालाय तो एक गट बीजेपी बरोबर तर एक गट महाविकास आघाडीमध्ये हे जे काही गट आहेत यांची शक्ती किंवा यांची ताकद सुद्धा डिवाइड झालेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी जो काही आता समाज बाळासाहेब आंबेडकरांकडे आशेनं पाहतोय यांना जर महाविकास आघाडीमध्ये म्हणजे 4 पक्षांची महाविकास आघाडी झाली काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारांची शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांची तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये धूळ चाकणं सोपं होईल. आणि जर असं नाही झालं सत्तेच्या लालसेपोटी जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी पूर्वीचीच त्यांची आघाडी स्थित ठेवली तर मात्र यांचं जे अस्तित्व आहे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष जो आत्ता आहे वंचित बहुजन आघाडी हा तर आपलं अस्तित्व निर्माण करतोय सत्तेपासून तो दूरच आहे. परंतु ज्या मंडळींनी आत्तापर्यंत सत्ता भोगली त्या मंडळींकडे जर स्वतःचा पक्ष आहे त्यांचे 2-2 तुकडे झालेत त्यामुळं माझा गट सक्षम आहे किंवा माझ्याकडे माझा पक्ष अजूनही आहे मला जनाधार लोकांचा आहे या पक्षांना ते सिद्ध करायचे. ते राष्ट्रवादी मग शरद पवारांना ते सिद्ध करायचे उद्धव ठाकरे यांना सुद्धा ते सिद्ध करायचे इकडे एकनाथजी शिंदे बीजेपीला जाऊन मिळाले त्यांना सुद्धा सिद्ध करायचे की माझी शिवसेना आहे तर अजितदादा पवार जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांना सुद्धा सिद्ध करायचं आहे की माझ्याकडे जनाधार आहे माझ्याकडे लोक आहेत. मित्रांनो यांना अस्तित्वाची लढाई आहे आणि यांना ते सिद्ध करायचंय. आणि इकडे जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतायत म्हणजे सत्तेपासून दूर असलेला वंचित बहुजन आघाडी उद्या काय होईल माहीत नाहीये की जरी वंचित बहुजन आघाडीला यांनी सामावून नाही घेतलं तर वंचित बहुजन आघाडीला काय होईल माहीत नाहीये. तो त्यांचा मतदार घेणारच आहे मताचा टक्का त्यांना मिळणारच आहे. परंतु आजपर्यंत सत्तेपासून दूर राहिला परंतु जी मंडळी सत्तेमध्ये सहभागी होती ती मात्र 100% तुम्हाला सांगतो सत्तेपासून दूर राहतील. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की वंचित राहणार जर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून नाही घेतलं तर वंचितच राहील सत्तेपासून बाहेरच राहील. ते किती जागा जिंकतील न जिंकतील माहीत नाहीये परंतु ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली ते सुद्धा स्वतःचा पक्षाचं अस्तित्व आहे की नाही हे सुद्धा सिद्ध करू शकणार नाहीत. आणि सत्तेपासून ही मंडळी जर दूर राहिली तर ती सुद्धा वंचितच राहणार.
आणि म्हणून मी क्वेश्चन मार्क दिला होता. आणि मित्रांनो, हे जे माझं मत आहे, हे माझं मत नाही, तर हा माझा ठाम विश्वास आहे. आणि हे जे माझं मी मत मांडले, हे मताशी तुम्ही सहमत आहात का? की मी जे म्हणतोय की वंचित बहुजन आघाडीला वंचित महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट करून नाही घेतलं तर वंचित बहुजन आघाडी तर वंचित राहीलच, किंवा ते काय करतील, कारण ते अस्तित्व तयार करतायत, आत्ता नवीन अस्तित्व तयार करतायत. पण ज्या मंडळींनी सत्ता भोगली त्यांच्या पक्षांचं अस्तित्व सुद्धा राहील की नाही माहीत नाहीये, आणि ते सिद्ध करायसाठी धडपडतायत. ती धडपड त्यांची निरर्थक होईल असंच वाटतंय. आणि दुसरी गोष्ट तर सत्तेपासून हे 100% दूर राहतील, म्हणजेच वंचित राहतील, हे माझं मत आहे. आणि मी एक वंचित घटकामधला सर्वसामान्य म्हणून, या महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य म्हणून माझं मत मांडतोय. मित्रांनो, तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज एवढंच. हा व्हिडिओ जसा पाहताय तसा नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.